कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनु, काय ग? अगं राहून राहून ना तात्यांचा तो चेहराच डोळ्यासमोर येतोय बघ। त्यांना तसं बघून ना मनात कसं तरी झालं ग अक्का। वय ग, माझ्या तर हातापायाला मुंग्याच आलेल्या। आणि एवढी वर्ष झाली ताते दारू पित आहेत, असं कधीच नाही झालं। मग एकदम कसं झालं ते नाही माहित, पण हा असा दिवस ना आपल्या कोणाच्याच आयुष्यात परत कधीच कमबॅक होऊ नये। खरंच आत्याला भेटून किती आनंदात होतो आपण, चांगले हसत खेळत आलो आणि दुसऱ्या क्षणाला दुःख हजर झालं। खरंच लय विचित्र असतं ना आयुष्य। तुळजा वहिनीनं तात्यांना एकदम दारू सोडा सांगायला नको होतं, तिने एकदम दारू सोडायला सांगितल्यावरच त्रास झालाय तात्यांना। भाग्या, हा गा असा विचार नको करू। वहिनीने जे काय केलं ते तात्यांच्या चांगल्यासाठीच केलं ना, त्याच्या मागे तिचं काय वाईट हेतू होता का? नव्हता ना। नाही तर काय, वहिनीने ते फास्ट एड वेळेत केलं नसतं तर तात्या हॉस्पिटल पर्यंत नीट पोहोचलेच नसते। काय म्हणते ही? अगं फर्स्ट एड म्हणजे वहिनीने तात्यावर जे प्रथम उपचार केले ना ते। हा खरे, वहिनी डॉक्टर आहे ना म्हणून तर आपल्याला फायदा झाला, नंतर आपल्या पायाखालची जमीनच सरकलेली ग। आणि दादाने पण वेळेत तात्यांना हॉस्पिटलला नेलं, ते दोघं होते म्हणून आपले तात्याच आपल्यात आहेत। खरंच दादा आणि वहिनी असंच एकत्र असेल ना तर या घरात दुःखाची सावली कधीच पडणार नाही। त्यांचा संसार सुखाचा होईल आणि या घरात कायम आनंद नांदन। खरे, अगदी मनातलं बोललीस। चला झोपूया। हा, जो संसार पत्त्याच्या बंगल्यागत कधी पण मोडत, अशा संसाराच्या फुलण्याची स्वप्न बघतायत यांना मला काय सांगता पण येईना झाले। सॉरी सूर्या, मी रात्रभर अशीच झोपून होते का? वय बोलता बोलता झोपून गेलीस तू, आणि मला पण नंतर कळालं। मला उठवायचं तरी होतंच ना, आणि तू रात्रभर असाच बसून राहिला होतास। हा, तुझी परत झोपमोड झाली असती ना म्हणून मग। आणि मग तुझ्या झोपेचं काय? रात्रभर जागा होतास, वेडायस का रे तू? त्यात काय एवढं, तू दिवसभर धावपळ करून दमली होतीस आणि एवढी चांगली झोप लागली होती म्हणून म्हणलं कशाला उठवा ना। आणि एकदा झोप मोड झाली ना परत मग झोप लागत नाही नीट म्हणून। तू पण थकला होतास, तुलाही यामध्ये किती त्रास झालाय। नाही, एवढ्याने थकतोय मी, तू नको लय विचार करू। हो, दुसऱ्याला सांगायचं की विचार करू नकोस आणि स्वतःच दुसऱ्याचा विचार करायचा। खरंच खूप वेळ आहेस तू। आणि हो, पुन्हा असं वागायचं नाही हं, आणि जर असं केलंस ना तर मी खूप रागवेन तुझ्यावर। नाही वागणार। चल जा, फ्रेश होऊन घे, आता डॉक्टर येतील मॉर्निंग व्हिजिटसाठी। किती इनोसंट आहे हा सूर्य, मला त्रास होऊ नये म्हणून रात्रभर तसाच बसून राहिला। स्वतःच्या झोपेचा, आरामाचा, त्याला होणाऱ्या त्रासाचा कशाचाच विचार केला नाही त्याने। ही अशी सूर्यासारखी दुसऱ्यासाठी जगणारी, धडपडणारी माणसं आजही या जगात आहे, हे बघून खरंच नवल वाटतं। मी खूप लकी आहे सूर्या, मला तुझ्यासारखा मित्र मिळालाय, एक खरा प्रामाणिक मित्र। काका, जायचंय का घरी, का थांबता इथं माझ्यासोबत? नाही नाही नको,
गुराला बांधता येत तर बांधलेवाणी झालंय मला इथं. बर, 2 अटीवर सोडतो. एक तर चांगलं खाऊन पिऊन गोळ्या औषधं व्यवस्थित घ्यायची आणि दारू कायमची सोडायची. जमल ना? ऐकताय का काका? जमल की, का नाही जमणार? मग ठीक आहे, आराम करा आणि काळजी घ्या स्वतःची. डॉक्टर, तात्या, तात्या, हाऊज यू? अगं धनू, हावर यू असतं का ते? तेच ते. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? होय, बरं आहे आता. बेस्ट. हे घ्या तुमचा ब्रेकफास्ट. नाउ दिस ब्रेकफास्ट यू टेक फास्ट. दादा, त्या दोनूच्या इंग्रजीला बांध घाल, नाहीतर तात्या परत आजारी पडतील. पण तात्या, तुम्हाला असं बघून आम्हाला लई बरं वाटतंय. आम्ही किती घाबरलो होतो माहितीये का तात्या? मी किती रडले माहितीये का तुम्हाला? तुम्ही जर असं परत आजारी पडला ना तर बघत होता. अरे हो, सगळं इथंच बोलणार आहे का? घरी बोलायला बी काहीतरी ठेवा की. म्हणजे तात्यांना रिचार्ज मिळाला? डिस्चार्ज म्हणायचं तिला. तेच ते. हो, दिलाय. घरी घेऊन जायला सांगितलंय. तात्या, घरी जायच्या आधी नाश्ता करून घ्या बरं का. आणलाय. हे तुमचं बिल. डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि पैसे काउंटरला जमा करा. सूर्या, काय झालं रे? काय झालं ते? आणि ते बघू देत मला. नाही, कशाला राहू दे. मी म्हटलं ना, मला बिल बघू देत. तुला बिलाच्या पैशांचं टेन्शन आलंय ना? अगं नाही, तसं काय नाही. हे बघ सूर्या, माझ्याशी खोटं बोलायची काही गरज नाहीये तुला. अगं म्हणजे माझ्याकडे आता 20,000 रुपयेच आहेत फक्त. मी काय म्हणतो, त्यांना थोडं थोडं करून दिलं तर चालणार नाही का? मला नाही वाटत ते असं करू देतील. पण तू काळजी करू नकोस. मी बघते काय होतंय का. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.